पुण्यात असं म्हटलं जात होतं की मोदींमुळे विकास झाला, मेट्रो आली, हे आलं. पण जेव्हा मोठा पाऊस पडतो, विमानतळामध्ये पाणीच असतं, रस्ते पाण्यामध्ये डुबतात, त्याचे फोटो व्हायरल होतात, याच्यावर भाजप कधी बोलणार आहे का? याच्यावर कधी भाजप उत्तर देणार आहे का? 1982 पासून मी पुण्यात यायला सुरुवात केली. हो. 12 लाख पॉप्युलेशन होतं. स्वर्गीय अरविंदराव लेलेंचा मुलगा मिलिंद लेले आणि तो सायकल चालवायचा, मला सायकल चालवता यायचं नाही, मी त्याच्या पाठीमागे बसायचो, अख्खं पुणे फिरायचो. आता 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन फिरणं सुद्धा मुश्किल झालं. अशा स्टेजला ज्यावेळेला शहर जातं त्यावेळेला तेवढ्या प्रपोर्शनमध्ये लोकसंख्या ज्या प्रपोर्शनमध्ये वाढली तेवढ्या प्रपोर्शनमध्ये सोल्युशन्स ही सोपी नसतात, शक्य नसतात, नाही सोपी नसतात. आणि त्यामुळे मी तर वारंवार प्रस्ताव मांडतोच आहे की पुणे महानगरपालिकेच्या 2 महानगरपालिका करायला लागतील. मुंबईमधून नवीन मुंबई करताना मुंबई शब्द ठेवला, पण नवीन मुंबई उभी राहिली. तर देवेंजी नागपूरला 1000 एकरामध्ये नवीन नागपूर वसवत आहेत. आपण मात्र नुसत्या चर्चाच करतो. म्हाळुंग्याची टाउनशिप 2018 साली देवेंजीने अनाऊन्स केली. 19ला सरकार गेलं, कोविडची साथ आली, विषय मागेच पडला. परवा नागपूरला अधिवेशनाच्या वेळेला PMRDच्या बैठकीमध्ये देवेंजीने सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आता 1-2 महिन्यात ऑर्डर निघेल. एक म्हाळुंगेची टाउनशिप झाली की 5 लाख पॉप्युलेशन शिफ्ट होत. ओके. आणि त्यामुळे पुण्यामधल्या ह्याच्या सगळ्या रस्ते, गटर, सांडपाणी, प्रदूषण या सगळ्याच विषयांची सोल्युशन्स ही 17 ते 19 कोविडची साथ आली. बरोबर. या काळामध्ये बऱ्यापैकी 24/7 सहित 11 STP सहित या BJPने केंद्रामध्ये राज्यानं सरकार असण्याचा फायदा घेऊन या मार्गी लावल्या, म्हणजे नुसत्या सुरू नाही केल्या, मार्गी लावल्या. ओके. नदीकाठ सारखा एखादा विषय पेंडिंग आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं पुण्याची जी परिस्थिती आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुढच्या लोकसंख्येला गृहीत धरूनच तुम्ही प्लॅन करणार आहात? पुण्याची लोकसंख्या 1 कोटी क्रॉस होणार. बरोबर. तर 1 कोटी लोकसंख्येला 1 महानगरपालिका न करता नॅचरली 2 महानगरपालिका करायला लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी सदाशिव पेठेत राहायचं आणि कोथरूडमध्ये राहायचं हा आग्रह सोडून खूप चांगले रस्ते तयार होतात. आता रिंग रोड तयार होतो आहे, मेट्रो मोठ्या प्रमाणात मेट्रो नेटवर्क वाढत आहे. तर जिथे कुठे बऱ्या बाणेर बालेवाडीला लोक राहायला गेले. सुरुवातीच्या काळात लोक म्हणायचे बाणेर बालेवाडी, कुठून बाणेर काढली? बावधनला लोक आले. बावधन ग्रामपंचायत होती, आता महानगरपालिका झाली, पण बावधनमध्ये जेवढ्या बिल्डिंग झाल्या ते कुठेच नाही झाले. बरोबर. त्यामुळे हळूहळू लोकांनी पण आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि सरकार जी आहेत त्या सरकार ज्यांची आहेत त्यांनी या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून 2 महानगरपालिकांसहित नवीन पुणे वसवण्यासहित मेट्रोचं नेटवर्क वाढवण्यासहित प्रदूषणासाठी इलेक्ट्रिक बस वापरण्यासहित सोल्युशन्सकडे जायला पाहिजे. ओके. दादा, तुम्ही म्हणता की मेट्रोचं जाळं तुमच्यामुळे सुरू झालं, काम सगळं सुरू झालं, पण जो 2017चा प्लॅन आहे त्याच्या पुढे काय मेट्रो 1 इंच पण पुढे सरकलेली नाही. आश्चर्य आहे. बघा दादा, आता मंजुरी झाली, तेच मी म्हणतो दादा, मंजुरी झाली, पण जी समजा मेट्रो कामवाडीपर्यंत आहे ती पुढे वाघोलीपर्यंत जाणं गरजेचं होतं. म्हणजे तुम्ही प्लॅन सँक्शन केला, पण त्याचा पण जो स्पीड आहे तो स्पीड काही नाही. टेंडर्स निघाली आणि बऱ्यापैकी कामं ही वेगाने चालवलेली आहेत. समजा आता वनास ते चांदणी चौक प्रगतीपत्रावर आहे, स्वारगेट ते कात्रज प्रगतीपत्रावर आहे, इकडचं हिंजवडीचं जे आहे ते एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. अशी मोठी संख्या. तुम्ही म्हणता हा स्पीड पुरेसा आहे सगळ्या ग्रोथसाठी? पुरेसा म्हणणार नाही, कारण पॉप्युलेशनचा स्पीड भयंकरच आहे. बरोबर. 12 लाख कोटी आणि 72 लाख कोटी कुठल्या जगातल्या शहराची लोकसंख्या इतक्या स्पीड. कोथरूड गाव होतं, पण आज सगळ्यात कॉस्टली उपनगर कोथरूड झालं आणि सगळ्यात फास्टेस्ट ग्रोविंग एशियामध्ये कोथरूड झालं. बरोबर. तर त्याला विकास मॅच होणं, हे रिसोर्सेस कमी असतात, हे शक्य असतं. 11,000 कोटी रुपयामध्ये 8,000 कोटी रुपये केंद्राने दिले असते, पुण्याची मेट्रो झालीच नसते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी
लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.